नागपूरसह परिसरात सध्या रिमझिम पाऊस सुरू आहे। मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे आणि नागपुरातले धरणं जे आहेत ते ओव्हरफ्लो झालेले आहे। मग तो तोतलाडू असो, नांद असो की आपण आता अंबाझरीचं हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। अंबाझरी डॅम जो आहे तो ओव्हरफ्लो झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हवामान विभागानं पावसाचा इशारा जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे। त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे, कारण की गेल्या वर्षी जेव्हा हा डॅम ओव्हरफ्लो झाला होता तेव्हा अंबाझरी असो की बऱ्याच भागामध्ये नागपुरात नाग नदीला पूर आला होता, पाणी शिरलं होतं आणि पुन्हा एकदा हा तलाव यावर्षी आता ओव्हरफ्लो झालेला आहे। एका बाजूनं ओव्हरफ्लो झालेलं पाणी जे आहे ते निघतायत आणि आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। गेल्या काही दिवसात जो मुसळधार पाऊस नागपूरसह परिसरात सुरू आहे आणि त्यामुळे हा संपूर्ण तलाव जो आहे तो या ठिकाणी भरलेला आहे आणि वेगानं पाण्याचा विसर्ग जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे। ओव्हरफ्लो झालेला आहे डॅम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं पाणी तुम्ही बघताय हे ओव्हरफ्लो झालेलं अंबाझरी तलावाचं पाणी नाग नदीतून नागपूर शहरात जातं आणि त्यामुळेच गेल्या वर्षी नागपूर शहरात हाहाकार माजला होता, मोठा पूर आला होता। यावर्षी प्रमाण कमी आहे पावसाचं, परंतु ओव्हरफ्लो झाल्यामुळे या परिसरातल्या लोकांमध्ये नक्कीच भीतीचं वातावरण आहे, कारण की नाग नदीची बरीचशी सुरक्षा भिंत जी आहे ती अजून पूर्ण झालेली नाही। काही ठिकाणी ब्रिजचं काम आहे ते पूर्ण झालेलं नाही, त्यामुळे लोकांमध्ये जी आहे ती भीती आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। हा अंबाझरी तलाव आहे आणि एका साईडने ओव्हरफ्लो झालेला आहे आणि आपण बघू शकतो ढगाळ हवामान आहे। मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे आणि या पावसाचा जोर वाढला तर इथनं जे ओव्हरफ्लो झालेलं पाणी आहे ते वेगानं बाहेर येण्याची शक्यता जी आहे तीही वर्तवली जाते। त्यामुळे या परिसरातल्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।